निवडणुका झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विकास कामं कोण करेल? माझा विचार आहे येड्रावकर साहेब असं आमची इच्छा आहे. कारण त्याने जयसिंगपुरात लई भारी कामं केल्यात. अतिक्रमण आहे का नाही ते सगळं प्रॉपर्टी कार्ड आम्हाला दिल्यात. सगळ्या युती एक झाल्या साहेबांविरोधात, पण साहेब एकटे आहेत आमचे, लढणार आणि निवडून येणार पण. वनवे म्हणजे वनवे ठासून नाही घासून येणारे नगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर. विरोधक काय एकत्र आलेत? त्याने त्यांचा हे निधी त्यांना कसं होतंय, त्याने अर्धा निधी खर्च अर्धा आपल्या ठेवतात असं त्यांचं मत आहे. तसं नाही करते त्यांनी. कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आजपर्यंतचा पुतळा इतके प्रयत्न करत होते, पण साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला. पूर्ण शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्हा मधला चालेल किती निधी आलाय माहिती आहे का? येड्रावकर साहेब भरपूर निधी आलाय. तू समर्थक आहे म्हणून असं म्हणतोस काय? समर्थक नाही, येड्रावकर चांगलं काम करायल्यात आणि चांगलंच काम करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज आगमन सोहळा इतक्या थाटामाटात पूर्ण झाला की पूर्ण जयसिंगपूर वासीय, पूर्ण जातीय धर्म लोक पूर्णपणे पाठिंब्याने उभा होते. स्टेडियमची कामं केल्यात, भरपूर अशी कामं केल्यात, लाईट तेन बसवल्यात, रोड पाणी पिणी सगळं व्यवस्था चांगली केलेली आहे येड्रावकर. आज तुम्ही स्टेडियम बघताय, स्टेडियमचा कायापालट काय झालेला आहे. स्टेट लाईट, कारण आम्हाला स्टेट लाईट साठी जे नाईटचे सामने आम्ही भरवत होतो त्याच्यासाठी आम्हाला कमीत कमी 15,000 रुपये मोजावे लागत होते. आज 5,000 रुपये मानधन देऊन आम्हाला त्या लाईट उपलब्ध करून दिलेल्या आहेत, म्हणजे फ्री मध्ये. काय नाही, येड्रावकर शेवट पर्याय नाही. जयसिंगपुरात काय पण करून त्यात येड्रावकर फिक्स आहे. त्यांचंच का नाव घेत आहे? मीच नाही, शिरोळ तालुका त्यांचा. एक धन्य भूमी करून टाकलेली आहे येड्रावकर साहेबांच्या माध्यमातून. कोणताही नागरिक असा नाही की बाबा येड्रावकर साहेबांकडे गेलाय आणि त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलेलं नाही. म्हणजे त्यांच्या आरोग्यापासून ते प्रशासक कार्यालयापर्यंत त्यांची कुठलीही मदत करता येईल हे येड्रावकर गट करत असतो. आणि निश्चितपणे येड्रावकर साहेबांचा विजय निश्चित आहे. आणि नगराध्यक्ष बघायला गेला तर एकच संजय पाटील येड्रावकर साहेब. केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे जयसिंगपूर शहरामध्ये. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा माहोल चांगलाच रंगलेला आहे. निवडणुकीसाठी अद्याप एक आठवड्यांचा कालावधी उरलेला आहे. प्रचाराचा जोर वाढलेला आहे. नेते असतील, उमेदवार असतील, चांगलीच धावपळ करत आहेत. मतदारांच्या घरापर्यंत जाऊन मताची मागणी करत आहेत. आणि मग या अनुषंगानं जयसिंगपुरातलं राजकारण नेमकं कसं असणार आहे, जयसिंगपुरातली निवडणूक नेमकी कशी असणार आहे याची माहिती आपण आज जयसिंगपूर शहरातल्या मतदारांच्याकडून घेणार आहोत. जयसिंगपूर शहरामध्ये पाहायला गेलं तर ही जी नगर परिषद आहे ती 26 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असं 27 संख्याबळ असणारी नगर परिषद आहे. आणि या 27 जागांसाठी या ठिकाणी मोठ्या चुरशीने लढत होते, प्रामुख्याने दुरंगी लढत होते. एका बाजूला तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांची राज्याची शाहू विकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला सर्वपक्षीय जे नेते आहेत त्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन केलेलं जयसिंगपूर विकास पॅनल आहे. त्याच्यामध्ये शिरोळ तालुका विकास आघाडी आणि भाजप जनसंघर्ष आघाडी यांनी मिळून ही जयसिंगपूर विकास पॅनल तयार केलेला आहे. म्हणजे राज्यामध्ये एकमेकांच्या विरोधात असणारे पक्ष जयसिंगपूरमध्ये पाहायला गेलं तर हे चित्र वेगळं आहे. जयसिंगपूरमध्ये हे पक्ष एकत्र आहेत, हे नेते एकत्र आहेत. म्हणजे आम्ही इथं गट म्हणून एकत्र आलो, जयसिंगपूरच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. अशा पद्धतीचं हे जे चित्र आहे हे जयसिंगपूर विकास पॅनलच्या नेत्यांनी तयार केलं आहे. त्यामुळे ही नेमकी लढत कशी असणार, येड्रावकरांना सर्व पक्षांनी घेरलेला आहे. त्यामुळे ही नेमकी लढत कशी असणार, कारण आमदार येड्रावकरांचे बंधू संजय पाटील हे स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. त्यामुळे ही नेमकी लढत कशी असणार हे या ठिकाणी पाहावं लागणार. आपण मतदारांच्याकडून जाणून घेऊया. आणि संजय पाटलांच्या विरोधामध्ये जयसिंगपूर विकास पॅनलचे सुदर्शन कदम हे उमेदवार आहेत. त्यामुळे नेमका मतदारांच्या मनामध्ये नेमका कोणता उमेदवार आहे, जयसिंगपूर शहराचा विकास कितपत झाला आहे, काय समस्या त्यांच्या आहेत, कसं त्यांना जयसिंगपूर शहर हवा आहे ते आपण इथल्या मतदारांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया या ठिकाणी मी आता सध्या दसरा चौकात उभा आहे. दसरा चौकातले लोक काय प्रतिक्रिया देतात, काय आपलं मत मांडतात. दसरा चौकात असताना काही युवक या ठिकाणी आपल्याला दिसले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय मित्र, काय सांगतील, जयसिंगपुरातली नगरपालिका निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे, कशी लढत जयसिंगपूर शहरात होणार? जयसिंगपूरमध्ये नगराध्यक्ष पदाला संजय पाटील येड्रावकर फिक्स आहेत. आणि 13 नंबर वार्डात लता दिलीप गाडेकर हे लेडीज मधनं यांचा जोर भरपूर आहे आणि लोकांचा प्रतिसाद जास्त आहे त्यांना. तू कुठला किती वॉर्डात राहतोस? मी शाहूनगर मध्ये राहतोय. खरं त्यांची चर्चा शाहूनगर मध्ये पण आहे. गाडेकर हे येतील, फिक्स येतील. संजय पाटील येड्रावकरांचं नाव घेतलास, नगराध्यक्ष तेच होतील, काय वाटतंय तुला असं? कारण त्याने जयसिंगपुरात लई भारी कामं केल्यात. अतिक्रमण आहे का नाही ते सगळं प्रॉपर्टी कार्ड आम्हाला दिल्यात. स्टेडियमची कामं केल्यात, भरपूर अशी कामं केल्यात, लाईट तेन बसवल्यात, रोड पाणी बिनी सगळं व्यवस्था चांगली केलेली आहे. प्रॉपर्टी कार्डाचा विषय म्हटला, प्रॉपर्टी कार्ड त्यांनी वाटप केलेलं असं विरोध, म्हणजे
विरोधकांचं म्हणणं आहे प्रॉपर्टी कार्ड वाटप करायला राहिले आहेत, आम्ही प्रॉपर्टी कार्ड ते देणार असं विरोधक म्हणतात, सत्ता आम्हाला द्या. साहेब काय झालंय माहितीये काय, प्रॉपर्टी कार्ड थोड्या जणांची यायले, सरकारी काम आहे त्यामुळे थोडा लेट होणार, सगळ्यांचं प्रॉपर्टी कार्ड येणार. आता माझं स्वतःचं प्रॉपर्टी कार्ड आलंय आवळे, आमचं प्रॉपर्टी कार्ड आलेलं आहे. थोड्या दिवसानं सगळ्यांचं महिना 2 महिन्यात 8-10 जणांचं यायला लागले आणि यड्रावकर हे 100% काम करणार. जयसिंगपूर विकास पॅनल एक मोठं पॅनल सर्व पक्षांनी एकत्र येऊन तयार केलं आहे. एकत्र येऊन त्यांनी मोठं आव्हान यड्रावकरांसमोर निर्माण केले. कसे लढणार यड्रावकर? काय नाही, यड्रावकर शेवट पर्याय नाही. जयसिंगपुरात काय पण करून द्यात, यड्रावकर फिक्स आहेत. विकास कामं, रस्त्याची कामं बरीचशी बाकी आहेत, अनेक विकास कामं राहिले आहेत, आम्हाला एकदा सत्ता द्या असं विरोधकांचं म्हणणं आहे. रोडच्या साईडनं कशाची तर कामं चालू आहेत, त्यामुळे रोड जरा खराब झालेला आहे. त्यांनी निवडून आल्यानंतर पूर्ण जयसिंगपुरातलं पूर्ण रोड होणार आहे. ते म्हणजे तू समर्थक आहे म्हणून असं म्हणतोस काय? समर्थक नाही, यड्रावकर चांगलं काम करायल्यात आणि चांगलंच काम करणार. आणि 13 नंबर वॉर्डात लता गाडेकर हे फिक्स सीट आहे. तू पेंटिंग काम करतो, कामावर नाही. पेंटिंग काम करतो? पेंटिंग अरे तू पेंटिंग करणारा एक कारागीर आहेस, मजूर आहेस, काय सांगशील जयसिंगपुरातलं राजकारण निवडणूक कशी होणार? त्याने आत्ताच्या भविष्यात काय चालू आहे माहिती, विकास कामं चालू आहेत. विकास कामं म्हणलं की जयसिंगपुरात हाय पास टू देऊ काय म्हणतात, डांबर चालू आहे. हाय पास ते चालू आहेत. आणि जयसिंगपुरात डबरे ते नुसतं जयसिंगपुरात विकास म्हणलं की नाही, लोक काय म्हणाल्यात यड्रावकरांनी केल्यात का रस्ते कुठं आहेत. मग ते मुद्द्याचं काय म्हणतात माहिती काय, तर आपले भुयारी गटार आहेत, भुयारी गटारमुळे थांबल्यात रस्ते. आमची शाहूनगरच सांगावलं तुम्हाला. नगराध्यक्ष कसा होणार इथं? वनवे संजय पाटील यड्रावकर. का बरं? विकासाच्या कामावर जोर आहे हो इथं. वनवे म्हणजे वनवे, ठासून नाही घासून येणार नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सचिन कांबळे. सचिन कांबळे. काय जयसिंगपूर शहरात तुमचं मोठं जयसिंगपूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. आता नगरपालिकेची निवडणुका बऱ्याच वर्षात लागल्यात, कशी रंगत आता होणार आहे? आता दुरंगी लढत आहे खरं मग सांगायचं. यड्रावकर साहेबांनी ताराणी आघाडी त्यांच्यातले चुरस एकदम चालू झाल्या. प्रचार अजून चालू झाला नाही. चिन्ह ज्यावेळेला अटप होईल 26 तारखेनंतर त्यावेळेला चुरस चालू होईल. अजून प्रचार फक्त घरोघरी चालू आहे. आता एक आठवडा झाला फक्त, एक आठवडा मुदत दिल्यात. आता 26 तारखे बघू पुढे काय होतं. आता तर यड्रावकर साहेब चालू आहे प्रचार, त्यांचा मोठा चालू आहे. त्यांचा प्रचार चालू आहे, यांचा दोघा चालू आहे. सध्या आम्ही काय मतदान आहेत. आता आमचा काय परफेक्ट असं विचार कसा असावा जयसिंगपूरचा नगराध्यक्ष? सगळ्यांचा विचार करायचा. बघा आता तुम्हाला सांगायचं, आमचा बघा हे अतिक्रमण आहे, हे सगळं अतिक्रमण आमचं काढा. पहिली गोष्ट, सांगली जिल्हा बघा कसं अतिक्रमण केलं, काढलं पूर्ण काढले, तसं जयसिंगपूर व्हावं. आता मेन रोडचा आपला जयसिंगपूरचा रोड 100 फुटी रोड झालाय सांगलीपासून, बघा आकाशवाणीपासून. तसं आणि किंवा महसूल कॉलनी ते पण पूर्ण अतिक्रमण करलं, पूर्ण अतिक्रमण ही पण जयसिंगपूरचं व्हावं. रोडला एक गाडी जात नाही, रोडला 2 गाडी तर लांबच, एक गाडी जाऊ शकत नाही. आमच्या दुकानसमोर पाणी साठतंय, तिथं म्हटलं जरा सोय करा, अजिबात नाही. आणि नको तिथं रोड केला. मोरगाव मंदिर आमचं बुद्धविहार, आता सगळं जयसिंगपुरात गरजेचं आहे, पूर्ण गरजेचं आहे. निवडणुका झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विकास कामं कोण करेल मग? आता खरं सांगायला माहिती कोण ते येईल तेच विचार करणार. माझा विचार तर यड्रावकर साहेब असं आमची इच्छा आहे. खरं आता याच्यातनं कोण येईल दुसरा टाइम पर्याय काय इच्छा आहे बरं तुमची तशी? तसे आमच्या यड्रावकर साहेबांचे खूप फुल्ल पाठिंबा आहे, त्याचं काही वादन नाही. का बरं असं काय तुम्हाला काय दिलं यड्रावकरांनी? पूर्ण शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्हा म्हटलं चालेल. किती निधी आलाय माहिती आहे का? यड्रावकर साहेबांना भरपूर निधी आलाय. माझं गाव खुद्द गाव हरवले आहे, तिथं सुद्धा सोय केल्या त्यांनी. माझं गाव मी जिथे राहत नाही तर तिथे सोय केल्या. मी पेपर वाचतो यड्रावकर साहेबांचा, लोकनेता, त्यात पण त्याची फुल. तुमचं मतदान कुठे आहे मग? माझं जयसिंगपूर गल्ली वार्ड क्रमांक 13 वार्ड आहे माझं मतदान. मग यड्रावकरांनी एवढी सगळी कामं केली असताना सगळे विरोधक काय एकत्र आले तू एवढी? आता काय सत्ता नको आम्हाला, सत्ता आता बदलायच्या म्हणतात, सत्ता आम्हाला द्या म्हणतात, एक वेळ संधी द्या म्हणतात विरोधक काय एकत्र आलेत मग? त्यांना हे निधी त्यांना कसं वाटतंय, त्यांनी अर्धा निधी खर्च अर्धा आपल्या ठेवतात असं त्यांचं मत आहे. तसं नाही करत त्यांनी 75% खर्च असेल किंवा 95%, तर त्यांचा पण फायदा होत असेल. खरं सगळ्या गावांची सोय सगळी करतात, सगळ्या गावाला. शिरोळ तालुका बघा तुम्ही काय करताय काम? पानपट्टी. मग व्यवसायधारक आहे, व्यवसायधारकांसाठी यड्रावकरांनी काय केलं का किंवा काय करावं असं तुमचं मागणं आहे, म्हणणं आहे? काय नाही, आम्हाला जे आमचं अतिक्रमण होतं पहिला पुढं त्यांनी आम्हाला पर्याय जागा निवडल्यात, ते पाठिंबा दिले, त्यात आमचा धंदा व्यवस्थित आहे चालू. आता त्यात काय वाद नाही. ठीक आहे. हा नमस्कार. कसे आहेत तुमच्या जयसिंगपुरात नगरपालिका निवडणुका सुरू झाल्यात, जयसिंगपुरात विकास कामं कशी आहेत? आज तुम्ही बघताय स्ट्रीट लाईट जे लागलेत बघा. आता जी ब्ल्यू प्रिंट महाराष्ट्राची जी तयार करायला पाहिजे होती, ती स्मार्ट सिटी म्हणून जयसिंगपूर आज ओळखलं जाते. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर असू दे, त्यांचे बंधू नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार म्हणून आज उभा आहेत, संजय पाटील यड्रावकर, यांच्या माध्यमातून
आज त्यांचं काम बोलते म्हणून येड्रावकर चालतायत आज. आणि निश्चितपणे येड्रावकर साहेबांचा विजय निश्चित आहे. आज तुम्ही स्टेडियम बघताय, स्टेडियमचा कायापालट काय झालेलं आहे. स्टेट लाईट, कारण आम्हाला स्टेट लाईट साठी जे नाईटचे सामने आम्ही भरवत होतो त्याच्यासाठी आम्हाला कमीत कमी 15,000 रुपये मोजावे लागत होते. आज 5,000 रुपये मानधन देऊन आम्हाला त्या लाईट उपलब्ध करून दिलेल्या आहेत, म्हणजे फ्रीमध्ये. इतकं त्यांनी योजना आखलेल्या आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर भुयारी गटार तुम्ही बघताय, आज जे पाण्याचं सांडपाण्याचं जे व्यवस्थापन होतं ते आज संजय पाटील येड्रावकरांच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने झाले आणि राजेंद्र पाटील येड्रावकर आमदार साहेबांच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने झालेलं आहे. त्यानंतर गॅस पाईपलाईन जे मुंबई दिल्लीमध्ये चालू होतं, 10 वर्षा पाठीमागं चालू होतं, ते आज येड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आज आपण 15 वर्ष लेट आहे, पण साहेब आमदार झाल्यानंतर हे सुरुवात झालेली आहे. कारण त्यांचे बंधू दूरदृष्टी ठेवणारा एक नेता म्हणून आम्ही बघतोय त्यांच्याकडं, एक युवा म्हणून, आणि त्यांना मतदान करायला खूप आम्हाला आनंद होणार आहे आणि ते 100% निवडून येते. आता एवढी तुम्ही आता विकास कामं सांगता, एवढी विकास कामं झालेली आहेत. खरं तर मग बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे होती, पण विरोधक सगळे मग सर्वपक्षीय विरोधक काय एकत्र आलेत येड्रावकरांच्या विरोधामध्ये, त्यांनी घेरलंय. यावेळेला विकास काही नाही जयसिंगपुरातला, आम्हाला संधी द्या, आम्ही जयसिंगपुराचा चेहरा मोहरा बदलून टाकू असं म्हणतात. मग असं का होतंय? आता कसं आहे माहिती काय, सगळे विरोधक एकत्र येणार बरोबर. आता सगळ्या युती एक झाल्या साहेबांविरोधात, पण साहेब एकटे आहेत आमचे, लढणार आणि निवडून येणार पण. कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आजपर्यंतचा पुतळा इतके प्रयत्न करत होते, पण साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज आगमन सोहळा इतक्या थाटामाटात पूर्ण झाला की पूर्ण जयसिंगपूर वासीय, पूर्ण जातीय धर्म लोक पूर्णपणे पाठिंब्याने उभा होते. त्यामुळं येड्रावकर साहेब नक्की निवडून येणार म्हणजे येणार. पण ते पुतळ्याचा एक प्रश्न काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, पण अजून जागेचा वाद आहे, त्यासाठी आंदोलन होताना दिसतंय. मग याच्याच विरोधात काय सांगाल? अजून काही जो गट आहेत, जे आंबेडकरी विचारसरणीचे गट आहेत, त्यातला एक गट म्हणजे समाज बांधव म्हणावं लागतील की ते जागेसाठी अजून आंदोलन करतायत. ना आंदोलन तर करत असतील किंवा नसतील, पण पूर्ण समाज एकत्र येऊन हा आम्ही आगमन सोहळा घेतलेला होता. कारण समाजाचं किंवा हे नसणार आहे, पण छान पद्धतीनं आगमन सोहळा वगैरे झालेला आहे. पुतळा आगमन सोहळा जो झाला त्यात सगळे पुतळा आगमन सोहळा जो झाला त्यात सगळे समाज बांधव सहभागी होते. होय होय हो, निश्चित सगळे समाज बंधू आणि समाजच नव्हे तर पूर्णपणे ऑदर पूर्ण जे कास्टिझम आहे किंवा हे नगरी आहे आमची शाहू महाराजांनी वसवलेली, या नगरीनं पूर्णपणे आंबेडकरांना चळवळीला पाठिंबा किंवा पूर्णपणे आगमन सोहळ्यासाठी पाठिंबा दिला होता. त्यांचा इतका उत्साह होता, जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन झालं त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आगमन झालं. एक धन्य भूमी करून टाकलेली आहे येड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि निश्चितपणे संजय पाटील येड्रावकर साहेब निवडून येणार म्हणजे येणार. तुम्ही एवढं सगळं सांगताय, समर्थक नाही, समर्थक नाही ना तुम्ही त्यांचे? नाही, मी समर्थक नाही, मी एक मतदार म्हणून बोलते. दसरा चौक 19वी गल्ली, अक्षय सावंत. काय नेमक्या नागरिकांच्या मनातल्या समस्या आहेत? जयसिंगपूरचा विकास कसा आहे? नगरपालिकेच्या निवडणुका आल्या, कशी लढत होणार जयसिंगपुरात? जयसिंगपूरचे नगरचे आता विकास चांगल्या पद्धतीने झालाय. आता निवडणूक आल्यापासून चिन्ह काय वाटप झालं नाही अजून कोणाचं. चिन्ह वाटप झाल्यानंतर लगेच लोकांच्या मनात काय येईल ते सांगतील लोक. बरेचसे आता नवीन चेहरे निवडून येतील, शक्यतो करून नवीन चेहरे येतील. जुन्या लोकांना जरा सहकार्य करणार नाहीत लोक, नवीन चेहरेच निवडून देणार. कारण नवीनचे कसं झाले, लोकांना जास्त नवीन पोरांचं जरा जास्त हेच संभव झालेला आहे. नवीन पोरांनी निवडून द्यायचे असं, जुन्याचे कसं झाले ते सारखं त्यांनाच निवडून का द्यायचं असं झाले. त्यामुळे नवीन नगराध्यक्ष म्हणा, नगरसेवक म्हणा, सगळी नवीनच निवडून येणार. जयसिंगपूरच्या विकास कामाबद्दल काय सांगाल? नवीन सोय आता पद्धती झालाय चांगल्या पद्धतीनं. आता इथून पुढे आमदार आहे त्यामुळे होईल चांगल्या पद्धतीने निवडून. तर आमदार निधी आणले, आमदार निवडून देते म्हणजे विकास करतील चांगल्या पद्धतीनं. जयसिंगपूरच्या म्हणजे नगरपालिकेला नगराध्यक्ष पदासाठी बघायला गेलं तर आमदार राजेश पाटील येड्रावकरांचे बंधू संजय पाटील येड्रावकर हे एका बाजूला आहेत आणि त्यांच्या विरोधात सुदर्शन कदम हे जयसिंगपूर विकास पॅनलचे उमेदवार आहेत, जे सर्वपक्षीय येड्रावकरांच्या विरोधात एकत्र आलेले आहेत. त्यानंतर काय सांगा? नगराध्यक्षाबद्दल काही मी बोलू शकणार नाही, कारण का ती गावाने ठरवायची आहे ती. कारण वैयक्तिक नगर जे वार्डाने ठरवायची नसते. कसा असावा जयसिंगपूरचा नगराध्यक्ष? तरुण सांगणार तुम्हाला, नवीन चेहरा होणार आता ह्या टायमाला.
आता ही सुद्धा नवीनच आहेत, नगराधीश म्हटलं नवीनच आहेत, दोघं बी नवीनच होणार, दोघातलं बी कोण होईल ते नवीन चेहरा होणार, जुन्यांना संधी देणार नाही. व्यक्तिमत्व कामं याच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोणाच्या बाजूने तुम्ही सांगाल? येड्रावकरांचं आता सध्या तर चांगलं मत आहे, म्हणजे लोकांबद्दल अनुभव चांगला आहे त्यांना, विकास बद्दल कार्यक्रमाला हे त्याला जाते चांगल्या पद्धतीने. त्यांचे सहकार्य लागले जयसिंगपूरला, स्टेडियमचं सहकार्य त्यांनी केलेलं आहे, बाकीचं सहकार्य म्हणजे आहे. त्यांचा भाऊ आमदार असल्यामुळे त्यांनी काहीतरी करतात, तर इथून पुढे सुद्धा त्यांनी करत राहतील. आणि विरोधी उमेदवारांच्या बद्दल काय सांगाल? विरोध सुदर्शन कदम आहे त्यांच्या विरोधात. ते बी तसंच आहे, ते बी त्यांचे चांगले त्यांचे बी आहे, पण कसं आहे नगराध्यक्ष हा गावानं मतदान करायला लागतो, वैयक्तिक मतदान वरून चालत नाही, जसं वार्डाने निवडून यायला नाही, गावानं मतदान करायला लागते. त्यामुळे आता कुणाला किती मतदान पडेल ते गावाचं मी काय सांगू शकत नाही. तुमच्या मनातला नगराध्यक्ष कोण? मी सांगितले तुम्हाला नवीन चेहरा होणार, कोणी होणार तो कोण होणार, पण मला नवीन चेहराच होणार निवडायला. राहायला कुठं तुम्ही? राहिला शाहूनगरमध्ये. शाहूनगरमध्ये. जयसिंगपूरच्या आता या नगरपालिका निवडणुका सुरू झाल्यात, नेते मत मागाय फिरायला लागल्यात, उमेदवार वगैरे. जयसिंगपूरचा विकास कसा आहे? विकास काम कसे आहेत? हाय चांगला आहे की विकास. चांगले. विकासाच्या हिशोबानं चांगला आहे, सगळं सोयीस्कर करून ठेवल्यात येड्रावकर साहेबांनी. त्यांचं भरपूर योगदान इथं लाभलंय. समस्या काय आहेत ना जयसिंगपुरात? समस्या तसं काय बऱ्यापैकी सगळं हे झालंय, निराकार झालंय. तरी पण माणसाचं कशा अपेक्षा वाढतच जातात, आहेत बऱ्यापैकी सगळ्या समस्या सोडवत आल्यात त्याने. तर आता जयसिंगपुरातले तर ही नगरपरिषद निवडणूक कशी होणार, कसं बघताय निवडणुकीकडे? हाय चांगला आहे की, चांगल्यापैकी आहे निवडणूक. लढत कशी होणार? लढत आहे चांगली, दोन्हीमध्ये बी फाईट होणार. त्यात काय येड्रावकर साहेबांचं योगदान जास्त असल्यामुळं त्यांचं विजय निश्चित आहे. निश्चित आहे विजय. निश्चित आहे का वाटते बरं? कारण त्यांचं कामाची कार्यक्षमता भरपूर आहे आणि त्यांच्यात जे आहे ते इतर कोणाच्यात म्हणजे हे नाही. तर आता तुम्ही एक सामान्य नागरिक आहे, तुम्ही बोलला की बाबा असं निवडणुका होतील, पण आता येड्रावकरांच्या विरोधात सगळे सर्वपक्षीय विरोधक नेते मंडळी सगळे एकवटलेले आहेत. मग ते जयसिंगपूरच्या विकासासाठी सत्ता आमच्याकडे द्या, जयसिंगपूरचा चेहरा मोहरा बोललो असं म्हणतात. मग तुमच्या त्यांच्यावर सत्ता द्यावीशी वाटत नाही का? तसं म्हणजे कसं आहे, आता या घडामोडीमध्ये की नाही त्यांच्यात पहिल्यापासून त्यांनी आहेत, म्हणजे त्यांचं योगदान भरपूर लाभलं जयसिंगपूरला. कोणाचं? येड्रावकर साहेबांचं. आणि त्यांनी कार्य करतच आलं ते. त्यामुळं मला तर काय वाटत नाही, त्यांचाच विजय निश्चित होईल. जयसिंगपूरचे ना? हो जयसिंगपूरचं. आता प्रचाराचा जोर रंगला की नाही? हे तर बघताय की नाही? तुमच्या जयसिंगपूरच्या निकालची राजकारणाची जिल्ह्यात चर्चा आहे, राज्यात चर्चा आहे. कसं आहे जयसिंगपूरचं राजकारण, कसे होणार नगरपालिका निवडणूक? तरी एक 10 वर्षानं व्हाली इलेक्शन. आता जास्त करून वाटचाल जोरात चालू आहे जयसिंगपूरचा. जोर वाटतो येड्रावकर साहेबांचा. कशावरून? त्यांची कामं विमं भरपूर आहेत, भरपूर कामं त्यांनी चालू आहेत त्यांची. शिरोळ, कुर्डुवाड, जयसिंगपूर इकडे त्यांचं. बरेच लोक, अनेक लोक त्यांच्या कामावरती म्हणजे नाराज आहेत, कामं झाल्यानं असं म्हणतात. तुम्ही कसं कामं झालं तसं म्हणता? सध्या तर ती लोक आता म्हणत असतील खालचा रस्ता त्यांनी उकरल्यात, हे केल्यात ते केल्यात, त्यानुसार सगळ्यांनी वाटत असेल ती पुढं कामं होणारच आहेत. ते पावसाळ्यामुळे थांबले असतील ना कशामुळे तर थांबले असतील. पाईपलाईन चालू आहे, लोकांनी काय वाटलं ती कामं करणार थांबल्यात हे झाल्यात, पण ती पुढे होणार आहेत कामं. कसं असणार जयसिंगपूरचा नगराध्यक्ष? एक नंबर नगराध्यक्ष होणार ते संजय पाटील येड्रावकर. काय सांगणार दादा जयसिंगपूरच्या विकास कामाबद्दल? काय सांगाल? जयसिंगपूरच्या विकास कामाबद्दल सांगायला गेले तर आता सध्या तरी आता सगळ्या गोष्टी म्हणजे येड्रावकर साहेबांनी सगळ्या करून घेतलेल्या आहेत. मोस्ट ऑफ ड्रेनेज झालेला आहे, लाईटीचे सुशोभीकरण केलेले आहेत. त्याच्यानंतर बघायला गेला तर आता जे ड्रेनेजच्यासाठी उकरून ठेवलेलं आहे त्याचं पण आता जे सुरू म्हणजे काम तयार केले त्यांनी, की जे उकरलेलं आहे ते पूर्णपणे मुजवून घ्यायचे आणि तिथलं जसं पहिला होतं स्वच्छ तसं त्यांनी परत चालू केले, की जसं होतं तसं करून ठेवायचं. तर आत्ताच्या इलेक्शन बघायला गेलं तर ह्यानं बोलल्याप्रमाणे खूप वर्षानं इलेक्शन होत आहे आणि नगराध्यक्ष बघायला गेलं तर एकच संजय पाटील येड्रावकर साहेब. कशामुळं? त्यांचंच का नाव घेत आहे? मीच नाही, शिरोळ तालुका त्यांचा. जयसिंगपूरची निवडणूक आहे, मग एवढी सगळी त्यांनी विकास कामे केली असतील, एवढी सगळी त्यांची कामं आहेत म्हणताय, शिरोळ तालुका त्यांचे काम बघतोय म्हणताय, मग जयसिंगपुरात मग बिनविरोध निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. ही लोकशाही आहे साहेब, लोकशाही आहे. त्यामुळं ज्याच्या त्याच्या मतांना आणि ज्याच्या त्याच्या विचारांना हे पहिला
प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे ही बिनविरोध निवडणूक होत असेल तर मग इलेक्शनची काय गरज आहे. त्यामुळे आपल्या विचारांची आणि आपल्या आचारांची कोणता नेता आपला विचार घेऊन पुढे जातोय आणि कोणता नेता आपल्या शहरासाठी उपयुक्त ठरतोय हे सुद्धा लोकांनी ठरवण्याचा त्यांचा अधिकार आहे. आता अनेक प्रश्न आहेत म्हणजे राजकारणाबद्दल मला वाटतं तुला माहिती आहे किंवा बोलण्यावरनं लोकशाहीबद्दलची जाण असणार आहे किंवा काय. मग जयसिंगपुरात यड्रावकरांच्या विरोधामध्ये सर्वपक्षीय नेते म्हणजे राज्यात जे विरोधक आहेत जे पक्ष ते जयसिंगपुरात एकत्र आले सगळे नेते. मग कशी असणार निवडणूक म्हणजे तू म्हणतोस की यड्रावकरच बाजी मारतील पण यांचं सगळ्यांचं आव्हान यड्रावकर नाही मग काय होणार. कसं आहे साहेब, आता मी तुम्हाला म्हणलो की ही लोकशाही आहे. हर एक पक्ष हर एक नेता किंवा हर एक तुम्ही आता जे म्हणला की बाहेरचे पण आणि त्रियुती धरून सर्वजण लढणार आहे. तर तुम्हीच विचार करा ना की बाबा एक नेता सगळ्या गोष्टी विचारातून आणि सगळ्या विकास कामातून सगळ्या गोष्टी बाहेर घेऊन जातोय आणि सगळा आपल्या जयसिंगपूर नगरीसाठी तो नेता झटतोय आणि किंवा त्यांचे पण आता मी तुम्हाला जस्ट म्हणलं की ही लोकशाही आहे. त्यांना पण वाटत असेल की बाबा आम्ही सुद्धा काहीतरी विकास करू शकतो त्यामुळे आम्हाला पण संधी द्यायला हवी म्हणून त्यांनी त्यांचं प्रयत्न चालू ठेवत असतील. पण आता सध्या तरी राजकारणाची म्हणण्यापेक्षा ही जयसिंगपूर नगरीच्या विकास कामाची पार्श्वभूमी तुम्ही बघायला गेला तर यड्रावकरांशिवाय कोणी केलेलं आहे का. त्यांनी आत्ताच ज्यावेळी 2 इलेक्शन झाला आमदारकीच्या तर त्यांनीच आमदारकी सुद्धा तुम्ही काम बघितलाय. त्याच्यानंतर आता ही पदाची पण त्यांना काही गरज नव्हती. त्याच्या अगोदर सुद्धा यड्रावकर साहेब काम करत होते तेव्हा सुद्धा त्यांनी विकासाची कामं जयसिंगपूर नगरीसाठी केलेली आहे. शहरातल्या युवकांसाठी काय केलं अगदी थोडक्यात काय सांगतो. शहरातल्या विकासांसाठी आता बघायला गेलं तर बघा युवकांसाठी सांगतोय की आपल्या जयसिंगपूरमध्ये मोस्ट ऑफ व्यसनमुक्ती म्हणजे प्रशासनाला धरून त्यांनी सगळ्या गोष्टी करून ज्या त्या उघड्या जाग्यांवर म्हणा किंवा सगळ्या गोष्टी करून म्हणा जी म्हणजे टवाळकेखोर लोक असतात त्यांनी ज्या उघड्यावर मद्यपान करतात सगळ्या गोष्टी करून प्रशासनाला धरून त्यांनी ती गोष्ट थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा ते करतात. दुसरी गोष्ट बघायला गेला की युवकांना जिमखाने असतील ते सुद्धा त्या दृष्टिकोनाने त्यांच्या आरोग्याबद्दल सुद्धा ते काळजी घेतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेला तर जयसिंगपूरच्या नागरिकांबद्दल जर तुम्ही विचार केला की कोणताही नागरिक असा नाही की बाबा यड्रावकर साहेबांकडे गेलाय आणि त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलेलं नाही. म्हणजे त्यांच्या आरोग्यापासून ते प्रशासक कार्यालयापर्यंत त्यांची कुठलीही मदत करता येईल हे यड्रावकर गट करत असतो. बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.